लिच्ची. लिच्ची अतिशय रसाळ आणि गोड असते. हे फळ पोषक तत्वांनी भरपूर असले तरी लिचीमध्ये साखर भरपूर असते. त्यामुळे लिची खावी की नाही या संभ्रमात अनेक जण असतात. लिचीमध्ये ॲपिकेचिन नावाचे कंपाऊंड असते. हे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कर्करोग आणि मधुमेहाचा धोका कमी करते. मँगो म्हणजेच आंबा. आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आंबा आपल्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातचा केसर आंबा, रत्नागिरीचा अल्फान्सो आंबा, कर्नाटकाचा बदामी आंबा आणि लखनौचा दशेरी आंबा. आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. पपाया म्हणजेच पपई. पपई हे फळ अतिउष्ण आहे. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. कच्च्या पपईच्या फळांची भाजी करतात. पिकलेली पपई चवीला गोड, रुचकर असते. बहुतेक शेतकरी पपईच्या बागा करतात. पपईला बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले अर्थार्जन होते. पेर म्हणजेच नाशपती. नाशपतीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. असेच नाशपतीमधील विविध पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नाशपतीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी नाशपतीचे सेवन करावे. पायनॅपल म्हणजेच अननस. अननस हे एक रसाळ फळ आहे. याची आंबट गोड चव लोकांना आईस्क्रीमपासून अनेक डेझर्टमध्ये आवडते. हे फळ फक्त तुम्हाला उत्तम चव देत नाही तर ते एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे.